नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जीडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रमध्ये स्वागत करते। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईजची ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे, कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ शेअर केला होता। नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघितला असणार आणि तुमचे जे पण छोटे छोटे पॉईंट असन जे तुम्हाला समजत नसेल ते क्लिअर झालेले असणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तो ब्लाऊज कसा शिवायचा ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, शिवताना खूप सारे प्रॉब्लेम येत असतात। जसं आता मोठी साईजची कटोरी आहे, मग त्याला तुम्ही 2.5 टक्स घेऊन चालणार का? तर बिलकुल चालणार नाही। तर त्याला किती टक्स घ्यायचा, त्याच्यानंतर शोल्डर किती घ्यायचं, जरी मोठा उंची आपण 6 घेतली तरी हे आपल्याला शिवताना कमी जास्त हा पार्ट होत असतो। तर तो कसा कट करायचा, कसा शिवायचा, या साऱ्या गोष्टींचं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये नॉलेज भेटणार आहे आणि तुमचे जे पण डाऊट असतील ते क्लिअर होणार। आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या शेवटी नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल। तर करूया सुरुवात 40 साईजचे ब्लाऊज कसे शिवायचे। तर सगळ्यात पहिले आपण कटोरीचा पार्ट घेऊया। तर बघा, हा जो मेन फॅब्रिक आहे त्याचा मी उलटा पार्ट वरती ठेवला आणि हा कटोरीचा शेप राऊंडवाला आपण तो चेक करून घ्यायचा। सेम याच पद्धतीने आपल्याला ठेवायचा। आता हे जे अस्तरचं कापड आहे, अस्तरचं कापड हे आपल्याला सेम त्याच पद्धतीने ठेवायचं। ओके, आता आपण हे किनारी किनारी शिवून घेऊया। हे दोन्ही पार्ट आपल्याला किनारी किनारी 5 नंबरच्या शिलाईने शिवायचे। आता आपण हा एक्स्ट्राचा कपडा कट करूया। तर बघा, आपण ही साइड पॅटर्न कट करून घेतला आहे, म्हणजे साइडचा कपडा कट केला। आता आपण टक्स किती घ्यायचा ते तुम्हाला दाखवते, तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ते बघा किती साइडचा आपल्याला टक्स घ्यायचा असतो उंचीला। तर बघा, हे सगळ्यात पहिले आपण कटोरी अशी सरळ ठेवून घेऊया। हा पॉईंट आपल्याला इकडे क्लिअर करायचा, असा सेम त्रिकोण शेप खालच्या साईडने आला पाहिजे, त्या ठिकाणी असा फोल्ड करायचा। आता बघा, खालच्या साईडने आपल्याला 1.25-2 वर एक निशाण मारायचा। आता दर टायमाला आपण किती वर मारतो की 1.5 वर मारतो। अशा वेळेस यांना मोठी साईज असेल तर 1.25-2 वर टक्स मारा रुंदीला आणि उंचीला 3.5चा उंचीला घ्या। बघा, आपला हाईट आहे ब्लाऊजची 14ची, तर आपल्याला 2.5चा टक्स घेऊन चालणार नाही, 3.5चा आपल्याला टक्स घ्यायचा आहे। आणि अशी क्रॉसमध्ये आता हे 1.25-2चं हे टक्स घेतलं आणि 3.5ची उंची घेतली। तसे मी याही बाजूने आपण ते निशाण मारून घेऊया। हे दोन्ही टक्स आपण मारले। आता क्रॉस मध्ये ते टक्स शिवून घेऊया। दोन्ही साइडचे टक्स शिवूया। तर बघू शकतात आपला टक्स खूप सुंदर असा बनला आणि फुगली आपली कटोरी खूप चांगली। तर तुम्हीही याच पद्धतीने टक्सची हाईट ठेवत चला, जेणेकरून आपला बघा ब्लाऊज हाईटलाही जास्त आहे आणि रुंदीलाही मापाला जास्त आहे। तर अशा वेळेस 1.25-2 आणि 3.5चा टक्स आपल्याला घ्यायचा आहे। आता आपण हे जो आतला कपडा आहे आपण तो कट करून घेऊया। ओके, तर त्याने आपला हा जो फॅब्रिक आहे तो व्यवस्थित असा पांगत असतो। आता आपण साइड पॅटर्न घेऊया। कटोरी नंतर दुसरी स्टेप आहे आपली साइड पॅटर्न शिवण्याची। तर तोही आपल्याला फॅब्रिक पाहायचा, उलटी साईड वरती असली पाहिजे, मेन फॅब्रिकचा पार्ट आपला खाली असला पाहिजे, सरळवाली बाजू। तो बघा अशा पद्धतीने ठेवायचा। हा जो कटोरीचा शेप आहे तो आतल्या बाजूने आला पाहिजे आणि त्याच्यावरती हे आपण हे अस्तर असं ठेवून देऊया सेम त्याच पद्धतीने। तोही शेप तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन ठेवा। बघा, आपले हे दोन्ही पार्ट आपण ठेवले। आता ही आपण किनारी किनारी 5 नंबरच्या शिलाईने शिवून घेऊया दोन्ही पार्ट। तर बघू शकता दोन्ही पार्ट आपण शिवले। आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया। तर आपण बघा दोन्ही साइड आपण जे एक्स्ट्रा कापड होतं ते कट केलं। आता आपण कटोरी याला अटॅच करूया। तर हा राऊंड शेप असा बघायचा आणि कटोरी आपण जी शिवली तीही आपण व्यवस्थित चेक करायची कोणत्या साइडने ठेवायचं। तर बघा हा राऊंडच्या साइडने हा राऊंड इकडून आला पाहिजे आणि हा राऊंडच्या साइडने
हा राऊंड इकडून आला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचे शेप पहिले ठेवून घेत चला. आता अर्धा इंचावर आपण हा राऊंड शेप शिवून घेऊया त्या पद्धतीने. ही साईड आपण शिवून घेऊया. तर बघू शकतात मी दोन्ही कटोरी एकमेकांना अटॅच केली. कटोरी अटॅच करताना बघा काय प्रॉब्लेम आलाय. तर ही साईड खालच्या साईडनी थोडीशी वाढलेली. असे प्रॉब्लेम कित्येक वेळेस येत असतो. त्यावेळेस काय करायचं तेही तुम्हाला सांगते. आता हा पॉईंट आपल्याला सेम ठेवायचा. तुम्ही कित्येक जण काय करशाल असा कट करून टाकशाल, तसा कट नाही करायचा. हा जो आपला टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं आणि थोडासा क्रॉसमध्ये आपल्याला तो असा कट करायचा. बरोबर. आता बघू शकतात आपली ही कटोरीची साईजही कमी झाली नाही आणि हा राऊंड पण आपला कमी झाला नाही. फक्त आपण क्रॉसमध्ये असा थोडासा इथपर्यंत कट केलेला आहे. तर ही साईड थोडीशी नॉर्मली वाढली. तोही आपण नॉर्मली कट करून घेऊया. तर बघा हे कट केलं. ओके. तर हे आपले दोन्ही कटोरी जॉईंट झाल्या. आता आपण क्रॉस पट्टी बसवूया. ती कशी बसवायची तेही तुम्हाला सांगते. आता ही आपली क्रॉस पट्टी आहे. ठेवताना तुम्ही लक्ष द्या हा जो त्रिकोण शेप आपला बनलेला आहे तो कोणत्या साईडने ठेवायचा. तो त्रिकोण शेप आपल्याला असा कटोरीच्या साईडने ठेवायचा. आता हा पार्ट आपल्याला खालच्या बाजून घ्यायचा. अस्तराचा पार्ट अस्तराच्या बाजूनी आणि मेन फॅब्रिकचा पार्ट मेन फॅब्रिक वरती. हे बघा. आता हे जी सरळ बाजू आहे आपली कॉर्नरवाली ती आपल्याला ह्या सरळ बाजूवर ही सरळ बाजू ठेवायची जेणेकरून ती पलटी होऊन सरळ होणार. आता हा पार्ट असा तिन्ही पार्ट पकडायचा आणि 1 2 3 हे कटोरीचे तिन्ही पार्ट म्हणजे हे तिन्ही पार्ट आपल्याला पकडायचे आणि 1/2 इंचावर शिलाई मारायची. तर बघा तो पार्ट आपण सरळ ठेवला होता म्हणून तो असा केल्यानंतरही सरळ आला. आता हे बघा हे फॅब्रिक जर आपलं एक्स्ट्रा असेल जास्तीचं मेन फॅब्रिकचं हा पार्ट असा उलटा करून बघा. ओके. तुम्ही एकसारखं कटिंग केलेलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण कधी हा पार्ट थोडासा जास्तच कट करायचा मेन फॅब्रिकचा जेणेकरून हे जे असं कपडा कमी पुरत नाही. जर कपडा उरलेला असेल तर कट करता येतो पण जर कमी असेल तर पट्टी क्रॉस पट्टी व्यवस्थित येत नाही. तर आपण हा एक्स्ट्राचा खालच्या साईडचा कट करून घेऊया. व्यवस्थित ताट करून तो कट करायचा आहे. ओके. आता हा आपण थोडासा असा राऊंड घेऊया. सरळ करून करायचा. उलट्या बाजूने नका करू. सरळवरच असा राऊंड शेप करा क्रॉस पट्टी पर्यंत. ओके केला. आता ही क्रॉस पट्टी ह्या साईडने घ्या आणि सरळवाली ह्या साईडने घ्या. असं केल्यानंतर खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंचावर शिलाई द्यायची. फक्त हे दोन्हीच पार्ट पकडायचे. हा जो कपडा आहे त्या शिलाईमध्ये येता कामा नये. जर तो शिलाईमध्ये आला तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येईल. कपडा बाहेर खेचला जाणार नाही. तर आता आपण 1/2 इंचावर शिलाई मारूया. तर बघा मारली. आता तो कपडा आपण बाहेर काढून घेऊया. पण खालच्या साईडने दाब शिलाई देऊया जेणेकरून ही पट्टी व्यवस्थित अशी राहील. तर हे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. आता बघा ही शिलाई मारली तर खालची पट्टी व्यवस्थित राहिली. तुम्ही वरच्या साईडने शिलाई मारत चालू नका जेणेकरून कटोरी चपटी बसते. ही साईड फक्त खालच्या साईडने शिलाई मारायची, ह्या साईडने मारायची नाही. तर आपण दुसरी ही क्रॉस पट्टी सेम त्याच पद्धतीने बनवून घेऊया. तर बघा मी बसवून घेतली आहे. आता आपण काजबटन पट्टी कशी बसवायची ते बघूया. तर बघा ही जी आपली साईज आहे कटोरीची त्याच्यापेक्षा 1 ते अर्धा इंच आपल्याला उंचीला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि रुंदीला आपल्याला 2.5 ते 3 इंचाच्या अशा 2 पट्ट्या
अस्तराच्या बनवायच्या आहे. ओके, तर एक पट्टी बघा असं सेम फॅब्रिक ठेवायचं आपल्या कटोरीची साईज, आणि याच्यावर एक पट्टी अशी ठेवायची आणि एक पट्टी खालच्या साईडने न्यायची, जेणेकरून तुमच्या जी काच बटन पट्टी आहे ती चुकणार नाही. जी हुकाची पट्टी आहे ती हुकाचीच पट्टी राहणार, जी आईची पट्टी आहे ती आईचीच पट्टी राहणार. तर बघा ही वरच्या साईडने ठेवल्यावर ती कशी दोन्ही पट्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने शिवायच्या, एकसारख्या शिवायच्या नाही. तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पुढे जा, नाही तर ही तुमची काच बटन पट्टी चुकू शकते. ही पट्टी आपल्याला बघा सरळ याच्यावरून वरती घ्यायची अशी अर्धा इंच, आणि आपल्याला पाव इंचावर ही शिलाई मारायची. ओके, आता हे जे शिलाई मारली ते पट्टा पूर्ण आपल्याला आतमध्ये ढकलायचा उलट्या बाजूनी. आता अगोदर एक शिलाई आपण मारून घेऊया, दाब शिलाई. आता बघा ही दाब शिलाई दिली. आता हे असं उलटं करायचं आणि 1 इंच असा फोल्ड होईल या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून शिलाई मारायची. बघा असं, आणि या साईडने आपण शिलाई मारूया. तर बघू शकतात खूप फिनिशिंग मध्ये आपली ही जी हुकाची पट्टी आहे ती बनलेली. आता आपण आईची पट्टी बनवूया. तर सगळ्यात पहिले अर्धा इंच खालून फोल्ड केला. आता ही आपल्याला उलटी पकडायची, अशी ठेवायची उलट्या साईडनी, आणि अर्धा इंचावर शिलाई मारायची. तुम्ही अर्धा इंच घेऊ शकतात, पाव इंचही घेऊ शकतात. बघा आता ही जी आपली शिलाई आहे त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची. एकदा असं बारीक फोल्ड करायचं आणि 1 इंचाची आपली पट्टी बनेल या पद्धतीने फोल्ड करून ही शिलाई मारायची. ओके, आता याच्यावर शिलाई मारूया. बघू शकतात. आता हे एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊया. आता आपण गळ्याला शेप देऊया. आता हे व्यवस्थित असं ठेवायचं. तर बघू शकतात हा पार्ट आपला थोडासा खालीवर झालाय. असाही प्रॉब्लेम नक्कीच क्रिएट होत असतो जेव्हा आपण शिवत असतो. अशा वेळेस काय करायचं तेही तुम्हाला सांगते. तर हा पट्टा आपण थोडासा राऊंड शेप देऊया, एकसारखा कट करून घेऊया. बघितला तुम्ही, राऊंड एकदम सेम आपण सारखा करून घेतला. पट्टा पण आपण खालीवर गळा झालता तोही एकसारखा राऊंड बनवून सेम घेतला. आता हा राऊंड आहे ना आपल्याला पूर्ण असा जायचा नाही, तर हे जे आपली गळा रुंदीचा शेप होता तो तिथपर्यंत यायचा आणि क्रॉसमध्ये असा कट करायचा आहे. आता आपण तो कट करूया. आपण बघितलं तुम्ही, आपण जरी ही पेपर कटिंग कट केलेली असते तरी शिवताना अशी सगळे पार्ट थोडेसे कमी जास्त होत असतात. तेही कशी मॅनेज करायचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा आपल्या गळाचा शेप किती छान सुंदर असा गोल बनलेला आहे. तसे मी याच पद्धतीने तुम्ही गळा कटिंग ही करायची असते. आता आपण गळ्याला पाइपिंग बनवून घेऊया. तर पाइपिंग बनवताना बघा आपल्याला ज्या पण पट्ट्या आहे त्या क्रॉसमध्ये कट करायच्या असतात. जर ही फॅब्रिक तुमच्याकडे सरळ असेल पण क्रॉस पट्टी जी पाइपिंगची पट्टी आहे ती आपल्याला क्रॉसमध्येच कट करायची. तर 1-1 इंचावर आपल्याला ती कट करायची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर 1.25 इंचाची पट्टी घ्या. आता बघा हे मेन फॅब्रिक आहे आपलं. तर ही जी सरळ बाजू सरळ ठेवायची. आता ही क्रॉसची वरती गेली तर आपल्याला ही खालच्या साईडनी क्रॉसमध्ये तिरपी घ्यायची. तर आता आपण इकडे शिलाई मारून घेऊया. 3 पट्टीमध्ये हे आपलं काम होईल. कट करतो. आता एक पार्ट घ्यायचा आणि ही जी पट्टी बनवलेली आपण अशी उलटी ठेवायची
आता हा कपडा अर्धा इंच आतमध्ये गेला पाहिजे आणि पाव इंचावर आपल्याला हा राऊंड शेप बनवायचा आहे. तर बघा आपण ती पाव इंचाची शिलाई मारला, बाकीचा कपडा कट करून घेऊया. आता हा फोल्ड करून घेऊया आणि पूर्ण असा फोल्ड करायचा. जो हा फॅब्रिक आहे तो पण आपला फोल्ड झाला पाहिजे. अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि सेंटरला शिलाई मारायची. तर बघा आता हा एक्स्ट्राचा कपडा आपण थोडासा कट करून घेऊया उलट्या साईडने. ओके. आता हा आपल्याला पुन्हा एकदा पलटी करायचा. फक्त ह्या रेषेच्या शिलाईच्या इकडची कपडा जो आहे तो आपल्याला थोडासा राऊंड शेप बाहेर काढायचा. तुम्हाला बघू शकतात मी हा थोडासा बाहेर काढला आणि इकडं किनारी मी ह्या रेषेतच शिलाई मारते, जेणेकरून पायपिंग खूप सुंदर येते, पलटी वगैरे होत नाही. तुम्ही बघू शकतात आपली पायपिंग खूप सुंदर अशी बनली, एकसारखी बनली आणि उलटी फिनिशिंगही बघा खूप चांगली आली. तसे मी याच पद्धतीने आपण याही साईडची पायपिंग बनवून घेऊया. तर बघू शकतात आपले दोन्ही साईडची पायपिंग झाली आहे. आता तुम्ही एकदा बारीकाईने म्हणजे खूप बारीकीने बघा की आपली गळ्याची साईड ही थोडीशी कमी जास्त झालेली बघू शकता. आता हा पाट आपला थोडासा वर गेलेला, हा पाट आपला थोडासा खाली झालेला आहे. कित्येक जण काय करतात, पायपिंग झाली डायरेक्टली मागच्या पाटला जोडून देतात, झालं त्यांचं काम. तर असं न करता आपण हे पुन्हा चेक करायचं की आपले हे दोन्ही पायपिंगचा पार्ट एकसारखा आलेला आहे की नाही. नाहीतर मग तुम्ही इकडून अर्धा इंच शोल्डरला शिवणार, ह्याही साईडने शोल्डरला शिवणार, तर मग हा पार्ट आपला मोठा झालेला आहे, तुम्हाला आत्ताही दिसत असणार आहे. असाही प्रॉब्लेम ब्लाऊज शिवताना होत असतो. तर अशा वेळेस काय करायचं, हा एकसारखा बघून घ्यायचा की चला आपलं हे अंतर कितीने वाढलंय. तर माझ्या बघ याच्यापेक्षा हा थोडासा अंतर आपला इकडे वाढलेला आहे बघू शकतात. आता आपण तो सरळ कट करून घेऊया, जेणेकरून आपली एक साईड अशी गळणार नाही आणि दोन्ही साईड आपले एकसारखे शोल्डरपाशी जॉईंट होणार. बघू शकतात आत्ताशी हा फायनली एकसारख्या लाईनमध्ये आलेला आहे. आता हा थोडासा जरी आपला कपडा वरती होता तरीही एवढासा कपडा एक्स्ट्रा झाला तरीही आपला शोल्डर गळत असतं. तर हाही तिसरा मी चौथा पॉईंट तुम्हाला सांगितला असणार आहे की हा असं झाल्यावर आपल्याला काय चेक करायचं आणि काय कटिंग करायचं असतं. तर आता आपण मागचा पार्ट बनवूया, तोही खूप सोप्या पद्धतीने सांगणार. तुम्ही नक्कीच तोही पार्ट बघा की मी कसा शिवते. तर बघा मी आता तुम्हाला मागचा पार्ट कसा बनवायचा, आपण सिंपल नेक गळा घेणार आहे, गोल गळा घेणार आहे, तो कसा बनवायचा, गळा कसा पलटी करायचा हे तुम्हाला ह्या पार्टमध्ये सांगते. तर सगळ्यात पहिले मी पाठीवर मेजरमेंट घेत असते. आपण मेन फॅब्रिक उलटं ठेवलंय आणि हे अस्तर आहे. तर अस्तरावर खालच्या बाजूने आपल्याला गळा उंची किती घ्यायची ते चेक करायचं असतं. तुम्ही हे वरच्या बाजूने सेंटर काढून घेत चला आणि खालच्या बाजूने नॉर्मली छोटासा कट मारून सेंटर काढा. आता तुमचा जो पण गळा उंची असेल, समजा 10ची असेल तर तुम्ही वरतून खाली अर्धा इंच आपल्याला गळा उंची वाढवायची, म्हणजे शिवून 10ची होणार. तर मी वरचा गळा चेक न करता खालची पाठ चेक करत असते की आपल्याला पाठ किती हवी आहे. तर कस्टमरला माझ्या पाठ रेडी हवी बघा, मी सांगते 5.5ची. तर 5.5ची मला गळा पाठ हवी, तर मी ती कशी घेणार तेही तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले 5.5ची असेल तर खालून अर्धा इंच जास्त घ्यायचा, म्हणजे 6ची. ओके. तर खालून वरती मी 6चं मेजरमेंट घेतलं. जर तुम्ही पाठ चेक न करता असाल तर वरतून अर्धा इंच नक्कीच तुम्ही गळा उंची वाढवत चला. आता आपण फोल्ड करून घेऊया अस्तर. आता जेव्हा म्हणजे आता मोठा ब्लाऊज बरोबर 40 इंचाचा, तर गळा रुंदी आपल्याला किती घ्यायची, 2.25. तर आपण रुंदीला 2.25ची गळा उंची घेऊया, 2.25. आणि हाही साईडने आपण 2.25 घेऊया. तर मागचा गळा बनवण्यासाठी आपल्याला 2.25ची गळा रुंदी घ्यायची आहे. आपला गळा हा शिवून 8.5चा रेडी होणार आहे. याच्यासाठी आपण 2.25 घेतली. जर तुमचा खूपच 10-11चा असेल तर तुम्ही 2.5ची गळा रुंदी घ्या. आता आपण राऊंड शेप बनवूया. थोडा फाकलेलाच घ्यायचा बाहेरून. आता बघा मस्त असा आपला राऊंड शेप बनला. ज्याला पण फाकलेला गळा लागत असेल तर अर्धा इंच बाहेरून शेप घ्यायचा आणि राऊंड शेप असा बनवायचा. बघा याही साईडने आपला डीप असा राऊंड झालेला आहे.
फक्त उंचीला जर जास्त असेल तर नक्कीच तुम्ही 2.5 गळा रुंदी घ्या आणि आपलं मेजरमेंट सेम घ्या. आता आपण टक्सचंही निशाण ह्या साईडनी मारून घेऊया, जेणेकरून गळा पलटी झाल्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा बघावं लागत नाही. तर 4.5चं आपलं की टक्सचे आडवं माप घेऊया आणि उंचीला आपण 4चं घेऊया. आता ह्या साईडने आपण ते ड्रॉ करून घेऊया पलटी करून. तर बघा दोन्ही आपले गळे तयार झाले. गळा आपण मस्त असा फाकलेला राऊंड शेप मध्ये आलेला आहे. कसा बनवायचा तेही सांगितलं. आता मेन फॅब्रिक घ्यायचं, ते सरळ घ्यायचं, त्याच्यावर आपण हा अस्तरचा पार्ट ठेवूया. आता खालच्या साईडने आपण अगोदर शिलाई मारून घेऊया. अर्धा इंचावर आपल्याला ही शिलाई मारायची. अर्धाला थोडासा कमी घेतला तरी चालेल, 1/2 इंच. आता हे फॅब्रिक असं ठेवायचं आणि या साईडनी गळ्याच्या वरतून एक शिलाई मारायची आपल्याला 1/2 इंचावर सेंटरवर. याने काय होतं, आपला जे कपडा आहे इकडे तिकडे सरकत नाही, गळ्याला फिनिशिंग छान येते. आता आपण गळा शिवून घेऊया. तर बघा मी गळाही शिवून घेतला. आता खालच्या साईडने आपल्याला पुन्हा गळाचं मेजरमेंट चेक, पाठीचं मेजरमेंट चेक करायचं. तर बघा शिवून एवढं जरी दाबलं आणि शिलाई इकडे गळ्यावर घेतली तरी आपल्या 5.5ची जी पाठ होती रेडी ती आपली ॲक्युरेट येणार आहे. तुम्ही असं चेक करत चला आणि वरच्या साईडने असेल तर तेही चेक करत चला. आता शिलाईच्या 1/2 इंच आतून आपण कट करून घेऊया. तर बघा नॉर्मली कट मारले. आता आपण हे पलटी करून घेऊया. तर बघा हे पलटी करून घेतला कपडा. आता सगळ्यात पहिले आपण काय करूया, खालची जी साईड आहे ती व्यवस्थित शिलाई मारून घेऊया, दाब शिलाई. आता आपण गळ्याचा शेप शिवून घेऊया, दाब शिलाई. तर बघा आपले एकदम फिनिशिंग मध्ये हा आपला गळा पण बनलेला आहे. आता आपण कडाने शिलाई मारून घेऊया. ब्लाउज सिलती कलबत था क्या जल्दी आई थी काफी बैठे. आता बघा मी किनारी सगळं शिवलं. आता एक्स्ट्राचा आपण कपडा कट करून घेऊ. बघा आता आपण टक्स मारून घेऊया. हे ड्रॉ केलेलं होतं बघा, आपल्याला डबल आपल्याला टक्स मारायची गरज पडली नाही. आता टक्स असे पकडायचे, अर्धा इंचावर टक्स मारून घेऊया. तर बघा अर्धा इंचावर मी हे टक्स जे आहे तिरपे जॉईंट शिवून घेतलेले. मागचा पार्टही आपला रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जॉईंट करून घेऊया. बघू सर योग्य 5-10 मिनिटात आपला मागचा पार्ट तयार होतो. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली, गळा पलटी करायचा, टक्स वगैरे कशी मारायचे. नक्की या पद्धतीने तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकतात. पण जेव्हा आपला हा कपडा असा लूज मध्ये पातळ वगैरे असेल त्यावेळेस आपल्याला कॅनव्हास लावून हा गळा बनवायचा आहे. इतर वेळेस जर फॅब्रिक जाड असेल तेव्हा ही स्टेप तुम्ही फॉलो करत चला. आता आपण पुढचा पार्ट मागचा पार्ट जॉईन करूया. हे सरळ ठेवायचे, गळ्याच्या बाजूने गळा ठेवायचा. असा पार्ट आपण ठेवून घेऊया. बघा आता अर्धा इंच आपण शोल्डरला जॉईन करून घेऊया.
आता बघा शोल्डर मी दोन्ही साईडचे शिवून घेतले. आता काय चेंज करायचं ते सांगते. कित्येकदा आपले गळे जे शोल्डर गळ्याच्या बाजूने उतरत असते शोल्डरच्या बाजूने, त्यावेळेस ही जी आपली शोल्डर आणि शिवायची पद्धत आहे त्यावेळेस अर्धा इंच असा सरळ शिवून घ्यायचा. फक्त गळ्याच्या साईडने आपल्याला खालच्या बाजूने पाव इंच असा खाली घेऊन ही तिरपी रेष आपल्याला इकडे जॉईन करायची असते. याने काय होतं की गळा आपला उतरत नाही. तर आपण ही तिरपी रेष मारून घेऊया. दोन्ही साईडचे गळे मी ते शिवून घेते थोडेसे क्रॉस मध्ये. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही हे शोल्डर जॉईन केले तर तुमचे नक्कीच गळे उतरणार नाही, शोल्डर उतरणार नाही. आता आपण मोंढा कसा कट करायचा ते बघूया. पाठ मी एकावर एक असा ठेवला. तर सगळ्यात महत्त्वाचा माप मी तुम्हाला दाखवते की आपल्याला शोल्डर किती ठेवायचं, मोंढा उंची किती ठेवायची आणि ती कशी कट करायची. आता तुम्ही बघू शकतात आपण तर बघा 6चं शोल्डर कटिंग केलेलं होतं मोंढा उंची. तर बघा आपला शिवून किती मोठा उंची झाला, फक्त 5चा भरलेला आहे बरोबर. मग तुम्ही नुसते पेपर कटिंग घेऊन डायरेक्ट शिवू कसं काय शिकणार मला एवढंच सांगा. तर सगळ्यात पहिले आता आपण हे एकसारखं खालचं करून घ्यायचं. तुम्ही याला डायरेक्टली बाई शिवली तर तुमचा हा मोंढाचा शेप छोटा होईल आणि तुमचा ब्लाऊज हातामध्ये बिलकुल घुसणार नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, खालची साईड आपल्याला एकावर एक व्यवस्थित अशी ठेवायची आणि ह्या साईडने बघा शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला तयार शोल्डर किती आहे, रेडी 3 हवा आहे. जर कस्टमरची रिक्वायरमेंट नसते 3ची तर मी 2.25चं शोल्डर घेतलं असतं, पण त्यांना 3चं शोल्डर हवं आहे तर मी एक निशाण 3 वर मारते आणि दुसरं निशाण 3.5 वर मारते बरोबर. कटिंग करताना आपण 3.5 वरून कटिंग करूया आणि शिवताना आपण हा जो पॉईंट घेतला आहे 3चा त्यावरून आपण बाही जॉईन करूया. तर हा जो शोल्डर आपला उरला होता तो आपल्याला 6चा पुन्हा करून घ्यायचा आहे. तर बघा मी टेप सरळ ठेवला. एल आकार मी 6वर बनवते. तर 6वर एल आकार बनल्यावर हा पार्ट होतो आपला ह्या साईडने. तर आपण एक नॉर्मली लाईन मारून घेऊया बरोबर. तर म्हणजे आपल्याला किती इंच कपडा कट करावा लागेल हे तुम्ही बघू शकतात. तर नक्की याच पद्धतीने तुम्हालाही तुमचं ब्लाऊजचं जे मोठं माप असेल ते या पद्धतीने आपलं शोल्डर ठेवायचं, अर्धा इंच वाढवायचा. मोंढ्याची उंची आपल्याला 6ची घ्यायची कटिंग करायला, शिवून तो 6.5चा होईल. तर या पद्धतीने आपल्याला ही स्टेप फॉलो करायची इथपर्यंत. आता काय करायचं, हे 3.5चं जे निशाण आहे ते सरळ असं घ्यायचं इथपर्यंत आणि हा राऊंड शेप 2 ते 2.5 इंच असं सरळ घ्यायचा. असा राऊंड आपल्याला पुन्हा इकडे द्यायचा आहे बघू शकतात. हा पार्ट तुम्हाला किती हवा आहे ते पण बघायचा. 2चा तरी आपला हा पार्ट रेडी पाहिजे. तर आपण हा असा कट करून घेऊया. तर मोंढा कटिंग तुम्हाला नक्कीच समजली. आता आपण हा शेप कट करून घेऊया. एकसारखा आपला हा व्यवस्थित असा राऊंड शेप बनला पाहिजे. तर बघा किती सुंदर आपली मोंढा कटिंग झालेली आहे. असंही तुम्ही फिटिंगचं माप घेतल्यानंतर हा मोंढ्याचे राऊंड आपला व्यवस्थित असा गोलाकार आलेला आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला इकडचाही मोंढ्याचा शेप बनवायचा आहे. तुम्ही हा पॉईंट नक्कीच स्किप न करता बघत चला, जेणेकरून तुमचा हा जो डाऊट असतो तो आपला क्लिअर होत राहणार. शोल्डरच्या ठिकाणी मी 3 इंचावर घेते आणि 3.5 वर घेते. आता याला आकार मी बनवते 6वर. हा राऊंड शेप आपल्याला बनवायचा आहे. सरळ असं घेतलं आणि बघा हा राऊंड शेप मी इकडून इकडं अटॅच केला. तर बघू शकतात हा मोंढ्याचा शेप मी कसा बनवला तो आपण आता कट करून घेऊया. तर दोन्ही साईड आपली एकसारखी कटिंग झाली. एकदम व्यवस्थित आपला मोंढ्याचा शेप कटिंग झाला. आता आपण बाही बनवून घेऊया. चला आता आपण बाही रेडी करूया. तर बघा मी जो अर्धा इंचाचा शेप असतो पुढच्या बाहीसाठी आपण तो कट केलेला नाही. तो कसा कट करणार आहे ते तुम्ही बघू शकतात. सगळ्यात पहिले हा जॉईंट आपण कट करूया. तर ही बाही आपण सरळ ठेवूया, त्याच्यावर अस्तर ठेवूया. खालच्या बाजूनी असं ठेवायचं. अर्धा इंच खालच्या साईडने शिलाई मारायची. आता तुम्ही एका साईडनेही जॉईंट देऊ शकतात कारण की हा आपला कपडा थोडासा
कमी पडलेला आहे, फक्त एवढासा तो फिटिंग मध्ये जाणार. जर आपला कपडा खूपच असा कमी पडला असता 4-4 इंच, तर आपल्याला दोन्ही साईडने जॉईंट द्यावा लागला असता. तर आपण हा एकच साईड घेऊया आणि एकच साईडला थोडासा कपडा जॉईंट देऊया. तो पलटी करून घेऊ आणि दाब शिलाई देऊन घेऊया खालच्या साईडने. आता आपण ही किनारी इथपर्यंत शिवून घेऊया. आता हे एक्स्ट्राचा कपडा कट करूया. तर बघू शकतात, आता तुम्हाला जॉईंट कसा करायचा कपडा हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर हा आपला काठाचा पाटच उरलेला आहे, तोच आपण जॉईंट करून घेऊया. तर सगळ्यात पहिलं ही काठाची बाजू, जर काठाचा नसेल तरी चालेल, प्लेन तुमचा उरला तर तोही घेऊ शकतात. पण मी काठाला कॉम्बिनेशन करण्यासाठी आहे कपडा, तर मी तो जॉईन करते. सगळ्यात पहिले कपडा असा उलटा करायचा, खालचा इंच जो खालचा पाटा आहे अर्धा इंच असा फोल्ड करायचा या शिलाईवर. आता जो कपडा आहे त्या बाजूने आपल्याला हा कपडा सरळ व सरळ ठेवायचा, तुम्ही बघू शकतात. आणि पाव ते अर्धा इंचावर आपल्याला ही शिलाई मारायची. बघितला. आता तो कपडा इकडे ह्या साईडनी करून घ्यायचा आणि खालच्या साईडनी दाब शिलाई देऊन पुन्हा हा जो शेप आहे आपला त्या शेपने आपल्याला शिवायचा आहे. खालच्या साईडने आपण पुन्हा सगळी शिलाई मारून घेऊ. तर बघा मी कपडाही जॉईन करून दाखवला, तोही खूप फिनिशिंग मध्ये. तुमचाही जर बाहीला कपडा कमी पडत असेल तर सेम याच पद्धतीने जॉईन देऊन ती बाही तुम्ही पूर्ण करू शकतात. बघू शकतात कुठेही कपडा इकडे तिकडे झालेला नाही, एकसारखी आपली बाहीचा जॉईंटही झालेला आहे एकदम फिनिशिंग मध्ये. तर दुसरी बाही सेम आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. तर बघा मी दुसरी ही बाही तयार करून घेतली, त्यालाही जॉईंट दिलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता बाहीलाही खूप महत्व आहे ब्लाऊज मध्ये. जर बाही छोटी मोठी झाली तरीही प्रॉब्लेम येतो आणि फिटिंगलाही त्याचा प्रॉब्लेम येत असतो. तर बघा मी बाही कशी कटिंग करते आणि कशी शिवते. तर सगळ्यात पहिले आपण बाहीवर बाही ठेवूया. अशी एकावर एक मी बाही ठेवली एकसारखी. आता आपल्याला चेक करायची आहे सगळ्यात पहिले हाईट. तर आपल्या बाहीची उंची किती होती? 5.5ची. तर जॉईंटच्या बाजूने आपण चेक करूया 5.5 बरोबर. एक निशाण 5.5 वर मारूया आणि अर्धा इंच आपल्याला शिवायला लागेल, तो पॉईंटही आपण क्लिअर करून घेऊया. तर बघा एक बाई छोटी मोठी झालेली आहे अशी पण दिसते आणि तरी 3 असती तरी आपण एकदा पुन्हा चेक करत जायचं. तर एकसारखं तो कट करून घेऊया शेप बरोबर. तर हा पार्ट आपला खूप मोठा दिसत असेल, तुम्हाला जर इथला पार्ट छोटा लागत असेल बाहीमधला काठीमधला तर तोही अर्धा इंच आपण कमी करू शकतो. तर हा शेप देताना पुन्हा आपण अर्धा इंचाचा शेप देतात चला, जेणेकरून फिटिंग व्यवस्थित येते बाहीला. बघा आता काय करूया, ही बाही अशी ठेवली ती अशी बाहेर काढून घेऊया. आता जो आपल्याला अर्धा इंचाचा शेप द्यायचा असतो तो कसा द्यायचा तेही सांगते. सगळ्यात पहिले आपण सेंटर करून घेऊया आणि वरच्या साईडने आपण अर्धा इंचाचा पॉइंट मारून इकडे जॉईन करून घेऊया. तुम्ही सेम असा ड्रॉ करत चला आणि हा जॉईंट इकडे करत चला. बघा दोन्ही साईडला मी हा शेप बनवून घेतलाय अर्धा इंचाचा. मी पेपर कटिंगवर न दाखवता डायरेक्टली फॅब्रिकवर दाखवते, त्याने काय होतं बाही म्हणजे पुढचा पार्ट मागे आणि मागचा पार्ट पुढे असं बिलकुल होत नाही. सो आपण फक्त वरचा पार्ट करून तो कट करून घेतलाय. बघा याही साईडने आपण तो कट करून घेऊया. एकच पार्ट मी ब्लाऊजचा उचललाय बाहीचा. बघा तर आपले हे मधले जे अर्धा इंचाचे पॉइंट आहे ते पण आपण कट केले. आता आपण ब्लाऊजला ही बाही शिवून घेऊया. जो अर्धा इंचाचा कटिंग आपण केलेला होता तो आपला फ्रंट पार्टला आला पाहिजे. तर बाही चेक करून घ्यायची. बघा शोल्डर म्हणजे हा सेंटर ठेवला. आता हा जो कटिंग केलेला पार्ट आहे तो कुठे चालला? मागच्या साईडनी बरोबर. मग ही बाही इकडची नाहीये तर आपल्याला पुढच्या बाजूने हा कट झालेला शेप आला पाहिजे
अशी बाई ठेवून बघायची. बघा आता हा साईड शिवल्यानंतर कट झालेला भाग हा आपला पुढच्या बाजूने आला, म्हणजे ही बाई ही आपली ह्या साईडची आहे. तर सेम तुम्ही ही पद्धत चेक करत चला की आपली बाई कोणत्या साईडला चालली. आता आपण अर्धा इंचावर ही बाई शिवून घेऊया. बाही शिवताना नक्कीच आपण सेंटरचा विचार करायचा, बाहीचा पण आणि शोल्डरचा पण. तर या साईडनी बाही शिवायला सुरुवात करायची, एक साईड इकडे आणि एक साईड तिकडे. तुम्ही जर डायरेक्टली म्हटले इकडून सुरुवात केली शिवायची तर जर कपडा उरला तर एकच साईडला कपडा उरतो, जर कमी पडला तर एकच साईडने कपडा कमी पडतो. याने काय होतो, बाही आपली सरकती म्हणजे आपला जो शेप बनवलेला असतो तो चुकतो ना. जो प्रॉपरली शेप जिकडं बसला पाहिजे तिकडं बसत नाही, तो कुठेही कोणत्याही बाजूला जातो, याने पूर्ण ब्लाऊज खराब होते. त्याच्यामुळं नक्कीच बाई शिवताना ही जी मी गोष्ट सांगितली तुम्हाला ती तुम्ही लक्षात घेत चला आणि सेम याच पद्धतीने बाही शिवत चला. आता दुसरी बाही आपण शिवून घेऊया. तर बघा मी दोन्ही साईडची बाही फिटिंग केलेली आहे. फिनिशिंगही तुम्ही बघू शकतात, एकदम सुंदर अशी आली. मागची साईडचीही तशीच आली. आता फिटिंग कसं करायचं ब्लाऊज ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आपण आणि आपली जी पण मापे आहे ती आपल्याला ड्रॉ करायची. तर हे असं करून आपण किनारी आपण साईडनी बघायचं की हा आपले पाठ बरोबर आले आहे की नाही आहे ते आपण चेक केले. खालच्या साईडने चेक केलं आणि बाहीच्या साईडने चेक केलं तर आपले हे दोन्ही पाठ एकसारखे आलेले. तर आपण पहिले 1 इंचावर ही सरळ लाईन मारून घेऊया दोन्ही पाठला. ही शिलाई मारायचं रिझन असते की कपडा आपल्या इकडे तिकडे सरकणार नाही आणि फिटिंगही आपली एकसारखी येईल. शिलाई मारा. तर बघू शकतात मी 1 इंचावर शिलाई मारली, एकसारखा आपला कपडा ठेवला. सगळ्यात पहिले आपलं छातीचं माप पाहायचं. तर या बाजूने बघा 10 इंचावर निशाण घेऊया. छाती आहे आपली 40ची, त्याचा चौथा भाग केला तर 10 येतो. 10 वर मी निशाण मारते. बरोबर आपलं कंबर घेर होतं 33चा चौथा भाग कसा काढायचा तेही सांगते. 36चं मी 33 बोलले, सॉरी. आता 36चा चौथा भाग आपल्याला काढायचा. जर चौथा भाग काढता येत नसेल तर काय करायचं, 36 वरनं हा निशाण मारायचा, टेप तिथं फोल्ड करायचा. एकदा टेप फोल्ड केल्यानंतर आला 18ला पुन्हा एकदा फोल्ड करायचा, तो आला 9. डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता 36चा चौथा भाग 9 दुने 18, 18 दुने 36. जर येत नसेल तर ही पद्धत फॉलो करा. तर खालच्या साईडने आपल्याला 9 वर एक निशाण मारायचं. तर 6:45 वर एक निशाण मारूया बाहीच्या ठिकाणी. बरोबर. तर आपण ही तिन्ही लाईन आपण मारून घेतलंय. आता ही सरळ आपण टेपच्या साईडने पहिले रेष मारूनच घ्यायची, डायरेक्टली शिवायचं नाही. तर बघू शकता आपली ही फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. जेव्हा ही लाईन आपली ब्लाऊजची सरळ येत असते फिटिंगची, समजायचं आपला ब्लाऊज खरंच सुंदर आणि फिटिंगला व्यवस्थित येणार. तर आपण ही शिलाई मारून घेऊ आणि याही साईडने आपण सेम पद्धत फॉलो करायची. कंबर घेरचा चौथा भाग आहे, 36चा चौथा भाग आहे 9, तोही आपण इकडे सेम याच पद्धतीने ठेवून ड्रॉ करून घेऊया. 36 छातीचं माप आहे 10, 40चा चौथा भाग आला 10, तो आपण इकडे ड्रॉ केला. बिलकुल अशी कटोरी खूप ताण व्हायची नाही, व्यवस्थित प्लेन असं ठेवून 10 वर निशाण मारूया आणि बाहीदंड आपण 6:45चा घेऊया. हा पाट आपला खाली गेला आहे तर तो थोडासा ओपन करून घेऊया
आता हा जो पार्ट आहे बाहीचा तो वरच्या साईडने असला पाहिजे, जेणेकरून बाहीमध्ये गोळा होत नाही. हाही खूप महत्वाचा गेला तर तुमची बाही बघा कशी फिरते. तुम्ही आता लगेच बघू शकता. असं ठेवलं तर व्यवस्थित अशी राहते, असं ठेवलं की ही बाई अशी फुगणार. त्याच्यामुळे हा पार्ट आपल्या वरच्याच बाजूने आला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आपले हेही पॉईंट खूप सरळ लाईनीत आले आहे. म्हणजे आपली ब्लाऊजची फिटिंग एकदम बरोबर आली आणि व्यवस्थित आलेली. आता आपण शिलाई मारून घेऊया. आता आपण काय करायचं, ही शिलाई मारल्यानंतर आपल्या बघा बरोबर 2 इंचाचा एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आणि हा एकसारखा आपण कटिंग करून घेऊया. या साईडने तुम्ही इंटरलॉकही करू शकतात किंवा मी मागच्या ब्लाउजांमध्ये ही स्टेप शिकवली तुम्हाला कसा फोल्ड करायचा. तर आपण साईडच्या 1/2 इंचावर शिलाई मारून घेऊया. एवढाच गॅप देऊन आपल्याला या साईडच्या शिलाई मारायच्या आणि हा फोल्ड करून किंवा इंटरलॉक करून हा शिलाई शिवायची. दोन्ही साईडने आपण ती पद्धत करून घेऊया. तर आता बघा मी ही पद्धत नंतरून करते, नक्की तुम्हाला ही समजलेली असणारच. तर आता हे आपलं ब्लाऊज रेडी झालंय, त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर अशी बनले. मी ज्या पण तुम्हाला शिवताना बारीक पॉईंट म्हणजे प्रॉब्लेम येत असतात ते सगळे तुमच्याशी शेअर केले आणि तुम्हाला दाखवलं. अशा वेळेस आपल्याला काय करायला हवं तर तुम्ही नक्कीच ते बघा, जेणेकरून तुमचे शिवतानाचे जे प्रॉब्लेम येत असतात ते सगळे क्लिअर होणार. तर बघा ही जी आपली फिटिंगची बाहीचा आणि खालचा साईड होता तो एकदम एकसारखा आला, तोही तुमच्याशी क्लिअर केला. जॉईंट जो दिलेला होतो बाहीला तोही बघा किती फिनिशिंगमध्ये दिसतोय, बिलकुल आबडधोबड दिसत नाही. त्याची फिनिशिंग खूप सुंदर आली. हा पण पॉईंट आपला क्लिअर झाला, हा पण पॉईंट आपला क्लिअर झाला. फिटिंगचंही आपली एकसारखी रेष आली, तोही तुमच्याशी शेअर केला की कसं करायला पाहिजे फिटिंग. तर नक्कीच तुम्हाला ब्लाऊज कसे शिवायचे मोठ्या मापाचे तेही तुम्हाला कळाले असणारच. तर शोल्डर बघा मी 3चं घेतलं. बाहीलाही काही चेंज करायचे असतं शिवताना तेही तुम्हाला दाखवलं. आपली कटोरीचा टक्स किती घ्यायचा तेही तुम्हाला दाखवलं. तर बघू शकतात कटोरी ही खूप सुंदर युनिक बनली आणि अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज बनलेला आहे. जर तुम्ही हा 2.5चा टक्स घेतला असता तर किती चपटी आपली कटोरी झाली असती. क्रॉसपट्टी ही बघा किती सिंपलमध्ये आपली आलेली आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच क्लिअर करा की तुम्हाला काही समजलेलं नाही. मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेल. मागची साईडही बघा एकदम अशी व्यवस्थित आपली बनलेली आहे. हाही पार्ट बघा एकसारखा बनला, जेणेकरून मागे फुगा पडणार नाही. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.